तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर आपण फॉर्म भरला असेल, तर आपला हा शिपाई पदासाठीचा जो महत्त्वपूर्ण पेपर आहे मित्रांनो, सामान्याचा हा पेपर सर्वांनी व्यवस्थित पाहायचा आहे. पेपर क्रमांक 4 आहे. विद्यार्थी मित्रांनो, असेच सर्व पेपर आपण रोजच्या रोज घेत असतो. त्यासाठी सर्व पेपर तुम्हाला मोफत पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचं शेजारील बेल आयकॉन पण दाबायचे. कारण की रोज-रोज नवीन अपडेट, नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळत असते. जास्त उशीर मी तुमचा घेणार नाही. आपली जी लिपिक आणि शिपाई पदाची टेस्ट सीरीज सुरू आहे, त्या संदर्भात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सर्व माहिती दिली. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊन आपल्या टेस्ट सीरीजला पण जॉइन होऊ शकता. मी तुमचा जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला लगेच आपल्या या ठिकाणी स्वागत सुरुवात करतो. करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पेपर क्रमांक भाग 5 या ठिकाणी पाहणार आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाचा दर्जेदाराचा पेपर असणार आहे. सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं. जास्त उशीर न करता एक 5-10 मिनिटांमध्ये आपण हा पेपर आणि त्यातले असणारे महत्त्वपूर्ण IMP 30 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मित्रांनो, तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरतीची जर आपण कोणी तयारी करत असाल, मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती शिपाई किंवा लिपिक जर आपण कॉल केला असेल फॉर्म जर आपण भरला असेल, तर मित्रांनो आपण या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि सुंदर अशी दर्जेदार ऑनलाईन मॉक टेस्ट आपल्याला या ठिकाणी माझ्याकडून मिळणार आहेत. 40-51 मॉक टेस्ट मिळणार आहे लिपिक आणि शिपाई पदाचे. त्यासाठी तुम्ही संपर्क करायचा. ओके, चला पहिला प्रश्न. मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं होतं? मित्रांनो, मिठाच्या सत्याग्रहामध्ये स्त्रियांचं जे नेतृत्व केलं होतं, हे केलं होतं अवंतिकाबाई गोखले यांनी स्त्रियांचं नेतृत्व केलं होतं. मात्र धारासाना या ठिकाणी जो उठाव झाला होता, त्याचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं होतं. अरुणा आसपाली या भारताच्या पहिल्या महिला महापौर होत्या. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. अवंतिकाबाई गोखले या भाषण करणाऱ्या पहिल्या होत्या. नाही, सॉरी, अवंतिकाबाई गोखले नव्हत्या त्या. त्या विजयलक्ष्मी पंडित होत्या. आणि कस्तुरबा गांधी या आपल्याला माहिती आहे पुण्यात त्यांची समाधी त्या गांधींच्या पत्नी होत्या. ओके, ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन का जातो मित्रांनो, आपण अतिशय महत्वाचा क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये आत्ताच बोलणं झालं आपलं. पुण्यातील आगा खान पॅलेसमध्ये कोणाची समाधी आहे? मित्रांनो, आत्ताच सांगितलं मी काही वेळापूर्वी, कस्तुरबा गांधी. भीमा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मित्रांनो, भीमा नदीचा उगम हा पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात, खेड किंवा आंबेगावच्या बाउंड्रीवर, आंबेगाव तालुक्यात ज्या ठिकाणी खेड म्हणा किंवा आंबेगाव म्हणा, भीमाशंकर हे जे तीर्थस्थान आहे, ज्या ठिकाणी जे 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी तिचा उगम होतो. आणि भीमा नदीची जी उपनदी आहे मित्रांनो, ही मोठी मूळ उपनदी कोणती मित्रांनो? कृष्णा. ही भीमा नदीची काय उपनदी आहे. पूर्व वाहिन्या नद्या आहेत त्या. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन. भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? भीमा नदीवरील उजनी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे मित्रांनो यशवंत सागर. हे भीमा नदीच्या उजनी धरणावरलं नाव आहे. तर मला एक सांगायचं, आता तुम्ही कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचंय. शिवसागर हे नाव कोणाच्या जलाशयाचं आहे आणि त्या नावात काही बदल झाला आहे का? नसेल झाला तर सांगायचं जलाशय कोणते किंवा त्याच्यात आता काही नवीन बदल झाला आहे का ते पण सांगायचे. शिवसागर तुमच्यासाठी होमवर्क IMP कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. त्यानंतर महाबळेश्वर येथे किती नद्यांचा उगम होतो? मित्रांनो, तुम्हाला पण माहित असेल, महाबळेश्वर या ठिकाणी आपण सहलीला लहानपणी जायचो. 5 नद्यांचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? 5 नद्यांचा उगम त्या ठिकाणी होत असतो. आणि लक्षामध्ये चिल्का सरोवर कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? चिल्का सरोवर जे आहे मित्रांनो, हे गोदावरी आणि महानदी या 2 नद्यांच्या दरम्यान आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. सरदार सरोवर आंदोलन कुणी केले? सरदार सरोवर आंदोलन कुणी केले? तर सरदार सरोवर आंदोलन ज्या व्यक्तींनी केलं मित्रांनो, त्या व्यक्तींचं नाव आहे मेधा पाटकर. यांनी काय केलं होतं? सरदार सरोवर आंदोलन मेधा पाटकर यांनी केलेलं होतं. पुढचा क्वेश्चन होता, उष्णकटिबंधीय सदाहरित वने आवश्यक पर्जन्यमान किती? तर त्यासाठी आवश्यक पर्जन्यमान असतं दादांनो 200 ते 250 सेंटीमीटर इतका आवश्यक पर्जन्यमान लागतं. पुढचा क्वेश्चन. ताम्हाणी अभयारण्य, एक मिनिट. ताम्हाणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? का जो ताम्हिणी घाट हा अतिशय प्रसिद्ध असा घाट आहे. ते जे ताम्हिणी अभयारण्य दादांनो, तुम्हाला माहिती आहे मुंबई, पुणे, रायगड, म्हणजे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? ते पुणे या जिल्ह्यामध्ये ते आहे. आलं लक्षामध्ये? कोणत्या जिल्ह्यात आहे दादांनो? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन दादांनो. पुढचा. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ MTDC ची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाची जी स्थापना, आपला पेपर पण टाकेल आपण त्याच्यावर प्रश्न, 1975 ला झालेली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाची स्थापना 1975 ला झाली. तर मग तुम्ही मला सांगायचंय MSRTC ची स्थापना कधी झाली? MSRTC. ओके, MSRTC ची स्थापना या ठिकाणी कधी झाली हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर, विड्या बनवण्यासाठी कोणत्या झाडाची पाने वापरतात? विडा विड्या बनवण्यासाठी तेंदू
या झाडाची पानं वापरली जातात. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? सर्वांना ठाऊक आहे, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही. का नाही जिल्हा परिषद? कारण का त्या ठिकाणी ते सर्व जिल्हे काय पूर्णतः नागरीकरण झालेले आहे, पूर्णतः शहरीकरण झालेले आहे. जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील स्थायिक संस्था आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जिल्हा परिषद नाही. महानगरपालिका संपूर्ण क्षेत्राचं काम त्या ठिकाणी महानगरपालिका पाहत असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन का जातो आपण, भारतीय संविधानाचे ओळखपत्र असे कोणी म्हटले? भारतीय संविधानाला ओळखपत्र असं कोणी म्हटलं? मित्रांनो, आलेला क्वेश्चन बऱ्याच वेळा हा नाना पालखीवाला यांनी असं ठिकाणी म्हटलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे मुख्य आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे जे मुख्य आयुक्त आहेत सध्या, आता राहुल पांडे होते. आता कदाचित मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आता बदललेत किंवा नाही, हेच आहेत राहुल पांडे. ओके, राहुल पांडे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडेचे. पुढचा क्वेश्चन, ग्रामसभेपूर्वी ग्रामसभेची गणपूर्ती किंवा कॉरम किती असते? तर ग्रामसभेची गणपूर्ती किंवा कॉरम जी मित्रांनो 10 किंवा 100, 10% लोक पाहिजेत किंवा 100 जी व्यक्ती असेल त्या ठिकाणी ते असतं. मित्रांनो, आपण जर पोलीस भरतीची तयारी, मित्रांनो सॉरी, मी ते काय झालं, पोलीस भरतीचा जरा काल हॉल तिकीट आले ते मी वारंवार त्याचे व्हिडिओ थोडे लेक्चर झाले आज 2-3, त्याच्यामुळे तेच येते. लक्षात ठेवा, हार्दिक ऑनलाईन अकॅडमी आयोजित मिशन बॉम्बे हायकोर्ट आपल्यासाठी अतिशय महत्वाची टेस्ट सिरीज. मित्रांनो, आपण जर हा पेपर हा व्हिडिओ पाहत असणार, अद्याप आपण जर टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेतलं नसेल तर मित्रांनो लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्या. लिपिकचा फॉर्म भरला असेल किंवा शिपायाचा फॉर्म भरला असेल तर दोन्ही पण पदांसाठी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. मित्रांनो, 51 सराव पेपर लिपिक पदासाठी असताना 51 सराव पेपर शिपाई पदासाठी असताना मित्रांनो हार्दिक सरांची सराव पेपर बॅचची वैशिष्ट्य तुम्ही वाचून घेऊ शकता. मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण विथ पीवायक्यू टेस्ट असताना मित्रांनो लिपिकची फी 150 आणि शिपाईची फी 100 आहे. दादांनो, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी या ठिकाणी माझा नंबर दिसतोय तुम्हाला 9766853675 या नंबरवरती संपर्क करा आणि ऍडमिशन करून घ्या. मुंबईचे पहिले शरीफ कोण होते? दादांनो, मुंबईचे जे पहिले शरीफ होते जॉर्ज बर्ड वूड, हे मुंबईचे पहिले शरीफ होते. शरीफ म्हणजे काय रे बाळांनो, दुसरं तिसरं काय नाही तर शरीफ म्हणजे काय असतं ते नगरपाल. लक्षामध्ये पुढचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढे पाहू शकता आपण, सजीवांच्या वर्गीकरणाचे जनक असं कोणाला म्हणतात? सजीवांच्या वर्गीकरणाचे जनक म्हटलं जाते कार्ल लिनियस यांना सजीवाच्या वर्गीकरण जनक म्हणतात. पंचसृष्टी वर्गीकरण कोणी मांडले? पंचसृष्टी वर्गीकरण जे आहे मित्रांनो, हे कोणी मांडले? तर फिटाकर, आर.एच. फिटाकर यांनी काय केलेलं आहे, ते वर्गीकरण काय केलं, मांडलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, माशांचं हृदय किती कप्प्यांचं असतं? माशांचं जे हृदय आहे हे किती कप्प्याचं असतं? 2 म्हणजे 2 कप्प्याचं असतं. लक्षामध्ये किती कप्प्याचं असतं? ते 2 कप्प्याचं असतं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन कडे जातोय आपण आता. पुढच्या क्वेश्चनकडे जातोय. ॲल्युमिनियम अणुक्रमांक किती आहे? ॲल्युमिनियम अणुक्रमांकाचा जर आपण एकंदरीत तसा विचार जर केला तर ॲल्युमिनियम 13 किती? ॲल्युमिनियमचा अणुक्रमांक किती आहे? 13 हा ॲल्युमिनियमचा अणुक्रमांक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, पेशींच्या गटाला काय म्हणतात? पेशींच्या गटाला काय म्हणतात? तर पेशींच्या गटाला तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे ऊती असं म्हणत असतात. आलं लक्षामध्ये? पेशींच्या गटाला काय म्हणतात? ऊती म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि बॉम्बे हायकोर्ट शिपाई या दोन्ही पदासाठी जर आपण फॉर्म भरला असेल, अद्याप आपली टेस्ट सिरीज जर जॉईन केली नसेल तर स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती जाऊन तुम्ही ते ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करा. अतिशय महत्वाची अशी ऑनलाईन टेस्ट असताना ज्याच्यामधून तुमची बऱ्यापैकी तयारी करून घेतली जाणार आहे. ओके, ठीक आहे, चालतंय, पुढे घ्या. पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण. क्वेश्चन नंबर 22, हरित जीडीपी साठी 2011 मध्ये कोणती समिती नेमली गेली? हरित जीडीपी जो होता त्या हरित जीडीपी साठी जी समिती नेमण्यात आली होती ही समिती होती पार्थ दासगुप्ता समिती होती. लक्षात ठेवा. भिलाई स्टील प्लांट कोणत्या देशाच्या मदतीने उभारला गेला? भिलाई स्टील प्लांट जो होता हा रशियाच्या मदतीने आपण उभारला गेला. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहित आहे. याच्या आधी बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आलाय. जगाचे साखरेचे क्वार्टर म्हणून कोणाला ओळखलं? जगाचे साखरेचे क्वार्टर म्हणून क्युबा या देशाला काय केलं जातं? ओळखलेलं जातं. लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राचे जे सध्याचे कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भारणे म्हणजे दत्ता मामा हे महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री आहेत. त्यांच्या आधी माणिकराव कोकाटे होते. थोडंसं काही अडचणींमुळे त्यांनी ते पद सोडलं. त्यांच्या आधी धनंजय मुंडे होते. त्यांच्या पण काही अडचणीमुळे त्यांनी ते पद सोडलं असावं. आणि आता कोण आहे मित्रांनो? दत्तात्रय विठोबा भारणे. आलं लक्षामध्ये? हे आहेत. राजकुमार गोयल. ओके, आता सॉरी, पुढचा प्रश्न घ्या. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर राजकुमार गोयल यांची काय झाली? नेमणूक करण्यात आलेली आहे. विजय दिवस कधी साजरा केला जातो? विजय दिवस दादांनो सर्वांना माहिती का? विजय दिवस असतो फक्त आणि फक्त 16 डिसेंबर या ठिकाणी आपण विजय दिवस साजरा केला जातो. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद कोठे झाली? 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद ही जी आहे बाळांनो, ही स्वित्झर्लंड या ठिकाणी 14वी ऑलिम्पिक शिखर परिषद झाली.
ब्रिक्स विस्तारानंतर 2025 मध्ये कोणता देश पूर्ण सदस्य झाला? ब्रिक्स विस्तारानंतर 2025 मध्ये इथिओपिया. कोणता? इथिओपिया हा जो देश आहे, इथिओपिया हा देश काय झालेला मित्रांनो, आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल, तर तुम्ही त्या स्त्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत, "सर आम्हाला बुक हवंय, कोणतं बुक घेऊ?" तर मित्रांनो, बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन, का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय, लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं, भारतीय न्यायव्यवस्थेविषयी विशेष पुरवणी असणारं, संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक आहे मित्रांनो. याच्यामध्ये लिपिकच्या 2019, 20, 23, 25च्या पेपर जे 4 पेपर आहे लिपिकचे झालेले पेपर आहेत पाठीमागचे. त्याच्यानंतर शिपाईचे 4 पेपर झालेले आहेत. त्याच्यानंतर 22 संभाव्य पेपर आहेत लिपिकचे. शिपाईचे 21 पेपर आहे. त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाची जी आत्ता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची, त्याच्यामधले लिपिकचे 6 पेपर आहेत आणि शिपाईचे 13 पेपर, असे टोटल 70 पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो. हे बुक खरेदी करण्यासाठी 90 28 96 75 47 आणि 78 88 00 55 54 या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो. आलं लक्षामध्ये? या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळवू शकता, घरबसल्या मिळवू शकता, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता. अतिशय दमदार, दर्जेदार 70 प्रश्नपत्रिका संच 2018 ते 2026 पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संभाव्य दर्जेदार प्रश्न असणारं बुक म्हणजे स्मार्ट स्टडी.